एकनाथ महाराज रामायण सांगतात पैठणमध्ये. वाड्यातच त्यांच्या रोज रामायणाची कथा व्हायची आणि सर्व भाविक भक्त ऐकायला यायचे. रामायण सांगायला शांती ब्रह्म एकनाथ महाराज जर बसत असतील तर श्रवणाला स्वतः मारुतीला यायचे आणि एका म्हाताऱ्या माणसाचं रूप घेऊन असं पाठीमाग बसायचे लांब. आरती झाल्यावर सगळी माणसं उठून गेली की मारुतीराजे उठायचं, नमस्कार करून जायचं आणि मारुतीराज जिथे भगवंताचं चिंतन सुरू असेल तिथे नक्कीच थांबतात. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसांतकम्. हनुमानजी यायचे दररोज. प्रसंग असा होता, रामायणातला प्रसंग, की मारुतीराज सीतेच्या शोधाकरता लंकेत गेले आणि सगळ्या लंकेत शोधून पण सीतामाई सापडल्या नाहीत. तेव्हा त्यांचं जे सर्च ऑपरेशन होतं त्याच्यामध्ये एक विशेष गती मिळाली, हिंट मिळाली त्यांना की सीतामाई अशोक वाटिकेमध्ये अशोकाच्या वृक्षाखाली आहे. आणि महारुद्र हनुमानजी अशोक वाटिकेत पोहोचले. आता ते दासी सोबत पोहोचले का सेवकासोबत पोहोचले हा वेगवेगळ्या रामायणातला वेगवेगळा उल्लेख आहे. तुलसी रामायणात वेगळं वर्णन आहे, भावार्थ रामायणात वेगळं वर्णन. पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर हनुमानजीने पाहिलं सीतामाईच्या भोवती राक्षसींचा वेढा आहे. सीतामाईच्या अंगावरचे वस्त्र मळून गेलेले आहेत. सीतामाई रडत बसल्यात. त्रिजटेशी काही संवाद सुरू आहे. सांग व सखये त्रिजटे सीमात दीन काने दे भेटी रघुनाथ. सीतामाईची ही दीनवाणी अवस्था आणि ते सगळं वातावरण हनुमानजीने बघितलं. त्यावेळेस त्या अशोक वाटिकेमध्ये पांढऱ्या रंगाची फुलं उमललेली आहेत. सीतामाईच्या भोवताली पांढऱ्या पांढऱ्या रंगाची फुलं उमललेली आहेत. असं वर्णन एकनाथ महाराज करू लागले. तिथंच रामायण संपलं. त्या दिवशीच आरती झाली, सगळी माणसं निघून गेली. मारुतीराय खऱ्या रूपात नाथ महाराजांच्या समोर पडले. म्हणजे नाथ महाराज चुकलं तुमचं. म्हणजे काय चुकलं? मी जेव्हा अशोक वाटिकेत गेलो तेव्हा मला पांढऱ्या रंगाची फुलं दिसली नव्हती, लाल रंगाची दिसली होती. तुम्ही रामायणात खोटं सांगितलं लोकांना. तुम्ही रामायण लिहिताय भावार्थ रामायण. मला लाल रंगाचे फुलं दिसले होते. मी स्वतः मारुतीराय आहे. तुम्ही पांढऱ्या रंगाचे कसं लिहिले, कसं सांगितलं लोकांना? चुकीचं रामायण सांगता का? एकनाथ महाराज म्हणले ऐका ना देवा, मारुतीराय ऐका ना. फुलं पांढऱ्याच रंगाची होते. हो कमाल झाली. बोलल्या हनुमान कोण आहे? हनुमान कोण आहे? मी हनुमान आहे ना. मी हनुमान आहे. तू माझी कथा चुकीची कशी सांगता तुम्ही? तुम्ही एकनाथ महाराज आहेत का हनुमान आहेत? नाही म्हणले देवा, मी एकनाथच आहे. तुम्हीच हनुमानजी आहेत. अरे मग मी गेलतो तिथं अशोक वाटिकेत का तुम्ही गेलते? तुम्हीच गेलते देवा. मग मी सांगायलो ना फुलं लाल रंगाचे होते म्हणून. नाही देवा, पांढऱ्या रंगाचे होते. एकनाथ महाराज आता जास्त व्हायला म्हणले. किती वेळ झालं मी सांगतोय. चला आपण ह्याचा निवाडा करू. आता हे दोघ जण जज कडे निघाले. आता ह्या प्रकरणाचा जज कोण होऊ शकते? तुमचा अंदाज काय? प्रभू रामचंद्र. सुप्रीम कोर्ट कोण आहे? कारण दोघांचंही दैवत एकनाथ महाराजांचे रामप्रभूच आहे, तर हनुमानजीचं तर काय विषय? रामरायाच्या सेवका शरणालो म्हणे गेले प्रभू रामचंद्राकडे. मर्यादा पुरुषोत्तम लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं
चंद्राने विचारलं कसे काय आले मंडळी बोला. म्हणजे काय ना देवा आमचं थोडस म्हणजे काय थोडस बिघडले म्हणजे वाद झाला म्हणजे भांडण झालंय. म्हणजे काय वाद आहे नेमका. म्हणजे वाद काय नाही. हनुमानजी जेव्हा अशोक वाटिकेत गेले तेव्हा मी कथेत सांगितलं रामायण सांगताना की पांढऱ्या रंगाची फुलं होती आणि मारुतीला म्हणतात लाल रंगाची फुलं होती. प्रभू रामचंद्राने विचारलं मारुती तुम्ही गेलते ना. हो. बघितले ना. हो. कोण्या रंगाचे होते. लाल रंगाचे होते देवा. नाथ महाराज तुमचं काय म्हणणं. तेव्हा पांढऱ्या रंगाचे होते. म्हणजे कमाल झाली. एक भक्त म्हणते पांढऱ्या रंगाचे एक भक्त म्हणते लाल रंगाचे. लक्ष द्या बरोबर. प्रभू रामचंद्राने हनुमानजीला सांगितलं मारुतीला इथे एकनाथ महाराजांचंच बरोबर आहे तुमचं चुकाय काय. हनुमानजीला धक्का बसला. हनुमानजी म्हणले देवा मला मारुती म्हणते बरं. म्हणजे म्हणते की मला कुठं माहित नाही का. त्याच्याबद्दल नाही हो पण माझं खोटं त्याचं खरं कशावर म्हणता. म्हणजे तुम्ही गेलात ना अशोक वाटिकेत. म्हणले हो. सीतेचे मळकटलेले वस्त्र पाहिले होते. हो. सीता रडताना पाहिली होती. हो. आजूबाजूला राक्षसीने बसलेल्या पाहिल्या होता. हो. तुम्हाला राग आलता का मारुतीला. तेव्हा लय राग आलता मला वाटत होतं हे सगळे राक्षस एकटाच मारून टाकावे असा रागात होतो. म्हणले मला तेच म्हणायचं. म्हणले रागामुळे तुमचे डोळे लाल झाले आणि लाल झालेल्या डोळ्यात तुम्हाला फुलं सुद्धा रागामध्ये लाल दिसले. फुलं पांढरेच होते. नाथ महाराजांचं बरोबर आहे. विठ्ठला 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 विठ्ठला